रयत शिक्षण संस्थेचे राब नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर इयत्ता 12वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत करीत आहे। या वर्षीपासून नवीन पुनर्रचित अभ्यासक्रम 12वीच्या वर्गासाठी आहे आणि मी बनकर यूपी मराठीतील वाक्य रूपांतर या घटकाच्या विषयी मी आज तुमच्याबरोबर हा संवाद साधणार आहे। आता मी सुरुवातीला तुम्हाला वाक्य म्हणजे काय आणि त्याचं रूपांतर म्हणजे काय ह्या दोन संबोधाचं स्पष्टीकरण करेल। वर्णाच्या बरोबर त्या असणारा एक वर्ण आणखीन जोडला गेला, शब्द तयार झाला, शब्दाचा योग्य क्रम तयार केला, त्याचं वाक्य तयार झालं आणि ह्या वाक्याचा असणारा जो अर्थ आहे तो आपल्याला उच्चारल्यानंतर समजला, त्या पद्धतीने आपण कृती केली। पण वाक्य ज्या वेळेस आपण बोलतो त्यावेळेस एकसुरी वाक्यतामध्ये येते, एकसारखेपणा येतो। म्हणजे बोलताना असेल, लिहिताना असेल, वाचताना असेल, जर एकाच प्रकारची वाक्य त्या ठिकाणी आली तर त्या वाचणाऱ्याला, लिहिणाऱ्याला आणि ऐकणाऱ्याला अजिबातच त्यामध्ये रस वाटत नाही आणि या असणाऱ्या वाचणाऱ्या लेखनामध्ये जर रस प्राप्त व्हायचा असेल, त्यात गोडी निर्माण करायची असेल, त्यामध्ये त्याचा असणारा जो काही आवडीचा भाग आहे तो त्यातून त्याला बरोबर खिचून घेण्यासाठी वाक्याचं परिवर्तन करावं लागतं किंवा वाक्यामध्ये रूपांतर करावं लागतं। जर तेचपणा आला तर त्यामध्ये कंटाळा येतो आणि अशा प्रकारचा कंटाळा हा लेखनामध्ये आपल्याला लिहिलेल्या असणाऱ्या माणसाकडून तो मिळतो आणि म्हणून वाक्य परिवर्तन गरजेचं आहे। म्हणजे भाषेचा डोल असेल, भाषेचा जो दिमागदारपणा असेल, भाषेचं वैविध्यपूर्णता असेल आणि ही सगळीच्या सगळी वैविध्यपूर्णता वाक्यामध्ये आली की ती परिणामकारक ठरते आणि ही परिणामकारकता साधण्यासाठी लेखकाला वाक्याचं परिवर्तन असावं लागतं आणि त्यातून आपला असणारा श्रोता असेल किंवा मराठी भाषेचा वाचक असेल तो त्याकडे खेचला जाईल। या दृष्टिकोनातून वाक्याचं रूपांतर होणं गरजेचं असतं आणि तोच भाग आपण या ठिकाणी आज पाहणार आहोत। आता वाक्याचं रूपांतर म्हणजे काय? वाक्याच्या रचनेत झालेला बदल, वाक्याच्या रचनेत झालेला बदल। आता रचनेत झालेला बदल आपल्याला माहिती आहे, पण वाक्याच्या अर्थामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होता कामा नये, ही या ठिकाणी महत्त्वाची वस्तुस्थिती या प्रकारामध्ये आपल्याला पाहायला मिळते। म्हणजे अर्थामध्ये बदल न होता, वाक्यार्थाला कोणत्याही प्रकारची बाधा न आणता वाक्याच्या रचनेत केलेला बदल किंवा वाक्याच्या रचनेतलं परिवर्तन म्हणजेच वाक्य रूपांतर होय। आता इथे मी उदाहरण घेतलेली आहे। ही उदाहरणं लोकांचं दारिद्र्य पाहून मला दुःख होतं। साधं विधान आहे, या विधानातून काय सांगायचं आहे ते आपल्याला कळतं। मग याचं रूपांतर करताना लोकांचं दारिद्र्य पाहून मला आनंद होत नाही, म्हणजेच याचा अर्थ असा आहे की मला लोकांचं दारिद्र्य पाहून दुःख होतंय आणि अशा प्रकारच्या गोष्टी या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत। वास्तविक पाहता एखाद्या असणाऱ्या वाक्यामधून जर प्रश्न विचारला असेल तर ते प्रश्नार्थी वाक्य ते उत्तरासाठी आहे असं समजण्याचं कारण नाही, तर उलट त्या ठिकाणी त्या असणाऱ्या वाक्यामधून आपल्याला कोणता अर्थ घ्यायचा आहे आणि त्या अर्थाच्या दृष्टिकोनातून ते वाक्य महत्त्वाचं आहे। म्हणजे प्रश्न विचारलाय आणि त्याचं उत्तर द्यायचंय म्हणून हा प्रश्न नाही आहे। तर इथे आपण हे जे वाक्याचं परिवर्तन आहे, वाक्याचं रूपांतर आहे, हे 4 प्रकारचे असणारे उदाहरण या ठिकाणी आपण
पाहणार आहोत, ज्या दृष्टिकोनातून वाक्याचं रूपांतर, वाक्याचं परिवर्तन करताना तुमच्यामध्ये असणाऱ्या ज्या काही बारीक सारीक तुमच्या विचारातल्या अडचणी आहेत किंवा कंटेंट किंवा संबोध समजण्यासाठीच्या ज्या अडचणी आहेत त्या या असणाऱ्या उदाहरणाच्या माध्यमातून दूर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण या उदाहरणाच्या माध्यमातून करू. आपण एक लक्षात घेतलं, वाक्य परिवर्तन करत असताना, वाक्याचं रूपांतर करत असताना मग ते कोणत्याही प्रकारचं असो, प्रश्नार्थी असो, होकारार्थी असो, नकारार्थी असो किंवा आज्ञार्थी असो, कोणत्याही प्रकारचं असो, या असणाऱ्या वाक्याचं परिवर्तन करताना वाक्याच्या मूळ अर्थाला कोणत्याही प्रकारची बाधा न आणता, वाक्याच्या अर्थाला कोणत्याही प्रकारची थोडक्यात त्याचा कोणत्याही अर्थाचं परिवर्तन न करता वाक्याच्या रूपामध्ये परिवर्तन करायचं आहे, वाक्याच्या अर्थामध्ये परिवर्तन करायचं नाही. म्हणजे वाक्याच्या अर्थाला बाधा न आणता आपल्याला वाक्याचं परिवर्तन करायचं. पहिलं परिवर्तन आपण या ठिकाणी पाहणार आहोत, प्रश्नार्थी वाक्याचं विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतर. इथे पहिलं जे वाक्याचं आपल्याला पाहायचं आहे आणि तो म्हणजे प्रश्नार्थी वाक्याचं विधानार्थी. मी उदाहरण घेतलं तुम्हाला हे समजण्यासाठी. विधानार्थी वाक्य आहे, जगात सर्व सुखी असा कोण आहे? प्रश्न विचारला काही नाही. जर प्रश्न विचारला असला तर याचं उत्तर सुद्धा मी देऊन टाकतो आणि ते उत्तर असं आहे, जगात सर्व सुखी असा कोणीच नाही. आणि जगात जर सर्व सुखी असा कोणीच नाही तर त्याचं जे विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतर म्हणजे विधान केलेलं आहे, या असणाऱ्या वाक्यामधून हा सुखी हा जो प्रकार आहे, इथे कोण आहे नकारात्मक रूपांतर केलंय आणि नकारात्मक रूपांतर केलेलं असल्यामुळं या वाक्याचं असणारं जे परिवर्तन आहे ते विधानार्थी वाक्यामध्ये झालेलं आहे. म्हणजे इथे आहे, इथे नाही. आणि कोण या असणाऱ्यासाठी कुणी अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे, त्यामुळं अर्थामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा न आणता ते वाक्य नकारात्मक झालेलं असताना सुद्धा त्याचं परिवर्तन झालंय आणि परिवर्तन झाल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणचं असणारं ते वाक्य विधानार्थी या प्रकारचं आहे. नकार जरी दिसत असला तरी सुद्धा ते विधानार्थी आहे. अशा पद्धतीनं या ठिकाणी या वाक्याचं रूपांतर झालेलं आहे. असे अनेक उदाहरणं आपल्याला पाहता येतील. अनेक उदाहरणातून आपल्याला तो भाग समजून घेता येईल. आता अपमान केल्यास कुणाला राग येत नाही? सगळ्यांनाच राग येतो. आणि म्हणून इथे अपमान केल्यास प्रत्येकाला राग येतो, अशा प्रकारचं परिवर्तन त्यामध्ये करावं लागेल. आता पुढचा असणारा प्रकार उद्गारार्थी वाक्याचे विधानार्थी. किती गडगडाट झाला ढगांचा काल रात्री. इथे उद्गार आहे. उद्गार या असणाऱ्या मध्ये एक्सक्लेमेटरी, थोडक्यात आपल्या मनातील भावभावना अगदी सहजपणे मुखावर येतात त्यावेळेस त्या ठिकाणी ते उद्गारार्थी असतं. आता अचानकपणे रस्त्याच्या कडेने आपण चाललोय आणि भरधाव वेगात आपला ट्रक समोरून आलाय आणि आपल्या अगदी जवळून गेला तर अरे बापरे अशा प्रकारचा शब्द बाहेर पडतो. आणि हेच अरे बापरे जे आहे ते एक्सक्लेमेटरी अर्थात उद्गारार्थी आहे. आणि इथे सुद्धा किती गडगडाट झाला ढगांचा काल रात्री, म्हणजे विस्मय आहे. आणि ज्यावेळेस विस्मयता असते की अशा प्रकारचा गडगडाट कधीच झाला नाही आणि आत्ता तो झाला, म्हणून इथे विस्मय आहे. हे वाक्य उद्गारार्थी आहे. या उद्गारार्थी वाक्याचं रूपांतर करताना काल रात्री ढगांचा खूप गडगडाट झाला, सरळ सरळ आहे. इथे विस्मय आहे, इथे मात्र विस्मय टाळलेला आहे. आणि म्हणून सरळ सरळ या ठिकाणी विधान त्याचं होतं, काल रात्री ढगांचा खूप गडगडाट झाला. गडगडाट झालाय, खूप झालाय, पण फार त्याच्यामध्ये काही आश्चर्य करण्यासारखं काहीच गोष्ट नाही. आणि अशा पद्धतीचा अर्थ या ठिकाणी या वाक्यातून अभिप्रेत होतो किंवा या असणाऱ्या वाक्यातून आपल्याला मिळतो. म्हणजे वाक्य विधानार्थी आहे, पण काल रात्री म्हणजे विस्मय आहे, कालच्या सारखी रात्र ढगांच्या गडगडाटची दुसरी कोणती नाही, अशा प्रकारचा अर्थ या ठिकाणी या वाक्यातून आपल्याला निघतो. आणि म्हणून ते उद्गारार्थी वाक्य आहे. त्याचं रूपांतर आपण या ठिकाणी विधानार्थीमध्ये केलेलं आहे. आता पुढचं आज्ञार्थी वाक्य. असे वाक्य आज्ञार्थी वाक्य म्हणजे इथे सूचना असतात, आज्ञा असतात. मंदिरामध्ये आपण जातो, मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्याला एक पाटी पाहायला मिळते, येथे नारळ फोडावे, सूचना आहे.
किंवा पादत्राणे बाहेर ठेवावीत सूचना आहे, इथे आज्ञा आहे. एखाद्याला सांगितलं खिडकी लावून घे, आज्ञा केलेली आहे. इथे काय आहे? आज्ञा. तू नियमित व्यायाम कर, म्हणजे तुला आज्ञा केली. जर तू व्यायाम केला नाही तर त्याचे परिणाम तुला भोगावे लागतील. इथे या वाक्याचं विधानार्थी वाक्यामध्ये सरळ सरळ जर रूपांतर करायचं असेल तर तू नियमित व्यायाम करावास, साधा आहे, तू केला पाहिजे असं सांगितलंय. पण इथे मात्र सूचना आहे, तू केलाच पाहिजे, ही तुला आज्ञा आहे. तेवढा टीव्ही बंद कर. आता तेवढा टीव्ही बंद कर म्हणजे त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी काय, की तू अभ्यास कर किंवा बराच वेळचा तू टीव्ही पाहतोय म्हणून तुला सूचना आहे, ती आज्ञा आहे. पण इथे मात्र साधा आहे, तू व्यायाम कर. म्हणजे केल्यानंतर काय होईल आणि न केल्यानंतर काय होईल हे तुलाच ठरवायचं आहे. पण इथे मी तुला सांगतो की तुला व्यायाम करावाच लागेल. तर अशा पद्धतीने या दोन वाक्याच्या असणाऱ्या अर्थामधला फरक आहे. पण रचनेमधला फरक जरी असला तरी सुद्धा या रचनेमध्ये फरक, मी मागाशी अर्थामध्ये म्हटलो, पण तो रचनेमधला फरक आहे. पण रचनेमधला जरी फरक असला तरी सुद्धा त्या वाक्याच्या अर्थामध्ये मात्र कोणत्याही प्रकारचं परिवर्तन नाही असं आपल्या लक्षात येते. त्याचबरोबर होकारार्थी वाक्याचं नकारार्थी वाक्यामध्ये रूपांतर. आता इथे दोन गोष्टी आहेत पहा. ज्यावेळेस होकारार्थी वाक्याचं नकारार्थी वाक्यामध्ये रूपांतर करायचं असतं त्यावेळेस या असणाऱ्या वाक्याचं आपण निरीक्षण केल्यानंतर असं लक्षात येईल की ही जी वाक्य आहेत ही वाक्य नकार आणि होकार अशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतात. ही काही वाईट कल्पना नाही आहे. इथे नाही या शब्दाचं रूपांतर करत असताना इथे आहे केलंय, पण इथे वाईटच्या ऐवजी चांगली केलेलं आहे. म्हणजे इथल्या असणाऱ्या वाक्याच्या अर्थामध्ये कोणत्याही प्रकारचं परिवर्तन होत नाही. पण इथे मात्र विरोधाभास आहे. इथे वाईट आहे तर इथं चांगली आहे, इथे नाही आहे तर इथं आहे. तर अशा प्रकारचं ज्यावेळेस परिवर्तन करतो त्यावेळेस ते होकारार्थी वाक्याचं नकारार्थी वाक्यामध्ये रूपांतर होतं. पण त्यांच्या मूळ अर्थामध्ये कोणत्याही प्रकारचं परिवर्तन होत नाही, बदल होत नाही. या संदर्भातले अनेक उदाहरणं आपल्याला पाहता येतील किंवा त्या विषयाच्या दृष्टिकोनातून, त्या घटकाच्या दृष्टिकोनातून दिलेल्या सूचनांचं पालन असेल किंवा उद्गार असेल किंवा प्रश्नार्थ असेल, विद्यार्थी असेल, विधानार्थी असेल, अशा अनेक प्रकारचे असणारे वाक्यांचे जे प्रकार आहे त्या प्रकारानुसार आपल्याला इथे पाहता येतील. किंवा आणखीन एक उदाहरण मी तुम्हाला सांगेल, देवाला नमस्कार कर. आता देवाला नमस्कार कर म्हणल्यावर ही आज्ञा झाली, पण त्याचबरोबर देवाला नमस्कार करावा असं जर सांगितलं तर ते विधान आहे. एखाद्या सासूबाईनं सुनबाईला सांगितलं देवाला नमस्कार कर म्हणजे आज्ञा दिलेली आहे, तुला केलाच पाहिजे, त्याशिवाय तुला पर्याय नाही. पण तिच्याबरोबरच्या असणाऱ्या मैत्रिणींनी सांगितलं की देवाला नमस्कार करावा म्हणजे या ठिकाणी तुला विधान तिनं केलंय की अशा प्रकारच्या आशीर्वादानं तुला ते सगळं प्राप्त होईल. एक कवितेची रचना होती, त्या रचनेमध्ये अशाच प्रकारच्या शब्दांच्या शक्तीचा अंतर्भाव केलेला मला पाहायला मिळतो. दुकानात गेल्यानंतर माणसं देवळात गेल्यानंतर माणसं दुकानात गेल्यासारखी वाटतात आणि 4 आठवणे टाकून काही ना काही मागतात. आता काही ना काही मागतात म्हणजे आशीर्वाद मागतात, मला पास कर मागतात, मला सगळं काही दे असं मागतात. अशा प्रकारच्या वाक्यांची सुद्धा आपल्याला या असणाऱ्या विधानार्थी, नकारार्थी, होकारार्थी वाक्यामध्ये रूपांतर करताना आपल्याला त्यातले असणारे काही परिवर्तन, शब्दांचे परिवर्तन करावी लागतात. आणि हे परिवर्तन या ठिकाणी ज्यावेळेस आपल्याला करायला येतात त्यावेळेस ते साहित्य वाचकांना किंवा लेखकांना किंवा अन्य श्रोत्यांना ते अगदी परिणामकारक वाटतात. आणि ती परिणामकारकता ज्यावेळेस त्या वाक्यामध्ये असते त्यावेळेस खऱ्या अर्थानं ते साहित्य प्रिय वाटतं, आपलंसं वाटतं. आणि आपलंसं वाटलं की मग त्याचे असणारे श्रोते, त्याचे असणारे लेखक किंवा त्याचे असणारे आस्वाद घेणारी मंडळी वाढत असती. आणि म्हणून वाक्याचं रूपांतर कशासाठी तर त्यातलं असणारा एकसुरीपणा टाळण्यासाठी, तेच ते असणारं जी गोष्ट आहे ती बंद करण्यासाठी
आणि त्यातली गोडी वाढवण्यासाठी वाक्याचं परिवर्तन असतं. आणि वाक्याचं परिवर्तन हे वाक्यांच्या प्रकारानुसार असतं. आणि हे वाक्यांचे प्रकार म्हणजे प्रश्नार्थी, विधानार्थी, नकारार्थी, आज्ञार्थी, सूचनार्थी अशा पद्धतीचे आहे. आणि आपण या उदाहरणाच्या माध्यमातून हा जो असणारा प्रकार आहे तो अभ्यासलेला आहे. तर आपण हा जो प्रकार आहे तो अभ्यासल्यानंतर बऱ्यापैकी तुम्हाला हा असणारा भाग तुमच्या डोक्यामध्ये आला असेल, तुम्हाला समजला असेल. तर यानंतरचा असणारा व्याकरणाचा भाग जो आहे तो आपण नंतरच्या पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.